तर आज आम्ही आलो आहे वाशीनागे इथे फूड मॉलमध्ये बिग थाली खायला आणि माझ्यासोबत माझे मित्र आहेत माझ्यासोबत आणि बघूया आज किती बिल होतोय। आणि आता आम्ही आलोय बिग थाली खायला फूड मॉलमध्ये वाशीनाक्यावर आणि माझ्यासोबत आहेत कारण की बिग थाली जी आहे ती एकट्याला का संपणार नाही, यासाठी आमची गँग आहे। हाय करा रे, हाय करा। जसे आहेत तसे सगळे आलेले आहेत गावातून आणि आता बिग थाली आल्यानंतर त्याच्याबरोबर तुटून पडणार आहेत। बरं त्या दिवशी मोबाईल ठेवा, सर्वांनी मोबाईल ठेवा, सर्वांनी मोबाईल बाजूला ठेवा, बाजूला ठेवा सर्वांनी मोबाईल। आणि फायनली आमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि वेळ झाली ते आता डायरेक्ट अटॅक करायची। तर गाईज रेडी आहात का? रेडी आहात ना? आपण एकदा पुन्हा एकदा बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो थालीमध्ये काय काय आहे। पण दाखवण्यापेक्षा एकदम उत्सुकता झाली, तिथे तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तुम्ही सर्वांनी या आणि या बिग थालीचा आस्वाद घ्या, पण एकट्याने येऊ नका, फुकट 4000 जातील तुमचे। याल तर 8-9 जण या, 10 जण या आणि ऑर्डर करा। इथं फोटो सेक्शन चाललेलं आहे आमचा। तर आम्ही आलो, इथे 8 मेंबर आहेत आणि आम्ही सुरुवात तर केली थालीला। तर बऱ्याच दिवसानंतर हा ब्लॉग सुरू झालेला आहे। माझ्याबरोबर सुजल आहे आणि कॉन्सन्ट्रेशन वगैरे इकडे जयेंद्र आहे आमच्या कोपऱ्याला आणि इकडे आमचा मानस आणि माझ्या समोर बसलाय रोहित, कुंदन, दीपक आणि मनीष त्या बाजूने चालू आहेत। जसं संपेल तसं डिश फिरवणार आहोत आम्ही, पण असं वाटतं की पहाडच्या पहाड आहे, जेवायला बसले सगळेजण आणि फुल ताकद लावत आहेत, एकदम जोरात सगळेजण आहेत। चिकन लपेटा रेस्टॉरंट कसं आहे? एक नंबर। कसं वाटलं तुला? एक नंबर केसामध्ये घातला। पण दीपक हे काय घेतलास तू? केसामध्ये घातला, तावा घेतला, पॅन्ट जयंत कसं वाटलं तुला? एकदम भारी, एक नंबर। माणूस तुला कसं वाटलं? एकदम भारी। मेहनत किती स्टार द्यायचे आपण? कांदा द्यायचा। आता आम्ही चाललोय बिग थाली खाल्लेली आहे आणि चाललोय आईस्क्रीम खायला। जवळजवळ 4500चा बिल आम्हाला कम्प्लीट करायचं आहे। 4200 भरले तर 300 रुपयाचे मी आईस्क्रीम खातोय आणि आता टार्गेट कम्प्लीट करतोय। तर बिग थाली खाऊन कसं वाटलं रे? काय पुढच्या मस्त लागतंय। चला पुढच्याकडे चालू। आता आम्ही झालो आलूचा खायला पोचले ना। आशापुरा कुल्फी सेंटर आहे, त्याचे इथं आलेलो आहेत, आमची गँग आहे, तुम्ही बघू शकता। डायरेक्ट कशात आले ते बुकीट टेंगून तुला काय वाटतं या? आता वाजले जवळजवळ 11:15 आणि आम्ही आलो स्मशानामध्ये एक आणि पोरांच्या कारांमध्ये बघा 11:15 वाजले त्यांनी बघा बघायला आलेत। हे सगळं आघोऱ्यांच्या वरती निघालं आले, बघितलं म्हणजे कारामध्ये बघा, कारामध्ये त्यांना माहिती आहे आंघोळ करायला लागेल तरी पण चाललेत। रात्री 11:15 वाजलेले। काय बोललं यांना, नेक्स्ट लेवल ब्लॉग।